जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आपल्या ऑफिसमध्ये आज जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं विशेष कारण असं आहे की येणाऱ्या 28 तारखेला नांदेडमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय जवान जय किसान रॅली काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात येणार आहे। याच्यामध्ये भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली असेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडणी संदर्भात किसान रॅली असेल। म्हणून आम्ही जे या ठिकाणी रॅलीचं ब्रीदवाक्य ठरवलेलं आहे जय जवान जय किसान, यामध्ये मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मंडळी त्या दिवशी उपस्थित राहतील। नांदेड जिल्हा काँग्रेस पार्टीच्या बाहेर मोठी त्या ठिकाणी हर्षवर्धन भाऊ सपकाळ सर्वांना मार्गदर्शन करतील, सभा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी रॅलीमध्ये ट्रॅक्टर असतील, जवानाच्या वेशामध्ये काही युवक असतील आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसपर्यंत रॅली जाईल आणि कलेक्टर साहेबाला त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर रॅलीचा समारोप त्या ठिकाणी होईल। सर, इतका उशीर का करा? अशोक चव्हाण सांगितले की प्रदेशचे कार्यकर्ते येत आहे, नांदेडचे स्थानिक काय करत आहे? बघा, नांदेडचे स्थानिक म्हणजे तुम्ही दरवेळेस बघता नांदेडचे कार्यकर्ते कधीही पदाधिकारी मंडळी सज्ज आहे, पण आम्ही वाट बघत होतो की नवीन प्रदेशाध्यक्ष ते नियुक्त झालेले आहेत, आम्हाला त्यांना बोलून या ठिकाणी रॅलीचं नियोजन करायचं होतं आणि प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आम्हाला 28 तारीख दिली होती। त्याच्यामुळं आम्ही 21 तारखेला रॅली न काढता त्या ठिकाणी 28 तारखेला मोठ्या प्रमाणात रॅली काढून या ठिकाणी मनोबल कार्यकर्त्यांचं वाढवणार आहोत। BR काका संदर्भात प्रश्न आहे, ते काँग्रेसमध्ये आहे की नाही? सध्या तरी BR काका काँग्रेसमध्ये दिसत नाही आहेत, पण येणाऱ्या 26 तारखेच्या नंतर आपल्याला कळेल की BR काका काँग्रेसमध्ये आहेत का तिकडे गेले।